आज हवामान खूपच म्हणजे विचित्र आहे. सकाळी ऊन होतं आणि आता अचानक इतके ढग आले आहेत की पाऊस पडेल असं वाटतंय. नमस्कार. आज आपण एका खूपच इंटरेस्टिंग, अगदी मूलभूत प्रश्नाचं उत्तर शोधणार आहोत. तो प्रश्न म्हणजे कम्प्युटर बेरीज करतो तरी कसा? तर मग बघूया. विचार करा, एक मशीन ज्याला फक्त 0 आणि 1 कळतं, ते गणित कसं काय करू शकतं? म्हणजे इतकी क्लिष्ट गोष्ट. पण याचं उत्तर आहे ना, ते अगदी साध्या, एकदम बेसिक ऑपरेशन्समध्ये लपलेलं आहे. चला तर सुरुवात करूया कम्प्युटरच्या सगळ्यात सोप्या बेरजेपासून. म्हणजे बघा, कितीही मोठं, कितीही कॉम्प्लेक्स कॅल्क्युलेशन असो, त्याची सुरुवात होते एका अगदी छोट्या मूलभूत क्रियेपासून. आणि ती म्हणजे फक्त 2 सिंगल बिट्सची बेरीज. हीच आहे पहिली पायरी. आणि ही बेरीज करण्यासाठी जो पहिला महत्त्वाचा घटक लागतो ना, तो आहे हाफ ॲडर. तर हा हाफ ॲडर म्हणजे काय? सोप्या भाषेत हे एक साधंसं डिजिटल सर्किट आहे जे 2 सिंगल बायनरी डिजिट्स एकत्र जोडतं. पण गंमत अशी आहे की हे 2 आउटपुट देतं. एक म्हणजे सम म्हणजे आपली बेरीज आणि दुसरा म्हणजे कॅरी, जो आपल्या शाळेतल्या गणितामधला हातचा असतो की नाही, अगदी तोच. ओके, इथे बघा, हे आहे हाफ ॲडरचं लॉजिक सिम्बॉल. डावीकडून ए आणि बी हे 2 इनपुट्स आत आले आणि उजवीकडून 2 आउटपुट्स बाहेर पडले. एक आहे सम म्हणजे बेरीज आणि दुसरा आहे कॅरी म्हणजे हातचा. सध्या बाकी डिटेलमध्ये जायची गरज नाहीये. फक्त एवढं लक्षात ठेवा, 2 बिट्स आत येतात आणि बेरीज व हातचा बाहेर जातो. आता हा ट्रूथ टेबल बघा. यात एक खास गोष्ट आहे. पहिल्या 3 ओळी तर अगदी सरळ आहेत, पण शेवटची ओळ बघा, जिथे ए आणि बी दोन्ही 1 आहेत. आता बायनरीमध्ये 1 अधिक 1 म्हणजे 2, जे आपण 1-0 म्हणजे 10 असं लिहितो, बरोबर? म्हणूनच इथे सम आला 0 आणि कॅरी म्हणजेच हातचा गेला 1. अगदी आपण शाळेत जसं गणित करायचो तसंच की नाही? पण इथे एक प्रॉब्लेम आहे. हाफ ॲडर फक्त 2 बिट्सची बेरीज करू शकतो. आता विचार करा, मागच्या कॅल्क्युलेशनमधून आलेला एखादा हातचा असेल, तो पण आपल्याला जोडायचा आहे. म्हणजे आता झाले एकूण 3 बिट्स. मग काय करायचं? ह्या प्रॉब्लेमवर एक सोल्युशन आहे. आपण हाफ ॲडरलाच अपग्रेड करणार आहोत आणि ते म्हणजे फुल ॲडर. बरं, मग या दोन्हीमध्ये फरक काय आहे? एकदम सोप्पा आहे. हाफ ॲडरला फक्त 2 इनपुट असतात, पण फुल ॲडरला असतात 3 इनपुट. ए, बी आणि तिसरा जो मागून आलेला कॅरी असतो त्याला म्हणतात कॅरी इन. आणि म्हणूनच तो आलेला हातचा व्यवस्थित हँडल करू शकतो. हे बघा, फुल ॲडरचं लॉजिक सिम्बॉल. नेहमीचे ए आणि बी इनपुट्स तर आहेतच, पण त्यांच्यासोबत डावीकडून एक तिसरा महत्त्वाचा इनपुट येतोय, तो म्हणजे सिन किंवा कॅरी इन. हाच तो मागच्या गणनेतून आलेला हातचा. आणि याच एका एक्स्ट्रा इनपुटमुळे तो हाफ ॲडरपेक्षा जास्त पॉवरफुल बनतो. आणि हा आहे त्याचा ट्रूथ टेबल. यावरून कळतं की तो 3 इनपुट्स कसे हाताळतो. एक उदाहरण बघूया. शेवटची ओळ पहा. जेव्हा ए, बी आणि सीन तिन्ही 1 असतात, तेव्हा 1 अधिक 1 अधिक 1 म्हणजे 3 आणि बायनरीमध्ये 3 म्हणजे डबल 1. म्हणून बघा, सम आला 1 आणि कॅरी आउट सुद्धा 1. परफेक्ट. थोडक्यात सांगायचं तर फुल ॲडरने 2 इनपुट बिटसोबत इनपुट कॅरीची सुद्धा बेरीज केली पाहिजे. हेच त्याचं मुख्य काम आहे, त्याचं सार आहे. आणि या डिझाईनमधलं सौंदर्य बघा, खरंच खूप सुंदर आहे हे. एक फुल ॲडर चक्क 2 हाफ ॲडर्स आणि एका OR गेटपासून बनतो. कम्प्युटर सायन्समधली ही एक खूप मूलभूत आणि सुंदर आयडिया आहे. म्हणजे काय की आपण आधी शिकलेल्या साध्या गोष्टी वापरूनच एक जास्त पॉवरफुल गोष्ट बनवली. मोठी समस्या सोडवण्यासाठी तिचे छोटे छोटे पुन्हा वापरता येतील असे तुकडे करायचे. कमाल आहे. ओके, आता पुढची स्टेप. हे छोटे छोटे ब्लॉक्स एकत्र जोडून आपण खूप मोठी कॅल्क्युलेशन्स कशी करू शकतो ते बघूया. आणि ही स्लाइड म्हणजे तो आहा मोमेंट आहे. इथे बघा, 4 फुल ॲडर्सना एका साखळीत जोडलंय. पहिल्या फुल ॲडरचा जो कॅरी आउट आहे तो पुढच्या म्हणजे दुसऱ्या ॲडरचा कॅरी इन बनतो, दुसऱ्याचा तिसऱ्याचा, आणि असं करत ही साखळी पुढे जाते. म्हणजे आपण जे छोटे पॉवरफुल ब्लॉक्स बनवले होते ते आता एकत्र येऊन एक मोठी 4 बिट संख्या जोडणारं सर्किट तयार करत आहेत. हा जो कॅरी आहे ना, तो एका ॲडर म्हणून दुसऱ्याकडे जातो. जशी एखादी लाट पसरते ना, तसा. अगदी आपण वही पेन घेऊन बेरीज करताना जसा हातचा पुढच्या कॉलममध्ये नेतो, सेम तसंच. आणि म्हणूनच याला रिपल कॅरी ॲडर असंही म्हणतात. बरं, पण हे सगळं तर झालं कागदावर, डायग्राम्समध्ये. खऱ्या जगात प्रत्यक्षात हे कसं दिसतं? चला आता लॉजिकमधनं सिलिकॉनकडे वळूया.
हे जे समोर दिसतंय हे आहे 74LS283, एका खऱ्या 4-बिट पॅरलल ॲडर इंटिग्रेटेड सर्किटचं म्हणजे आयसीचं लॉजिक सिम्बॉल. यात जे A1, B1, S1, S2 असे इनपुट आउटपुट दिसतायत ना, ते आपण आत्तापर्यंत जे लॉजिक ब्लॉक्स बघितले त्याचं खरंखुरं यूप आहे. ते सगळं लॉजिक या एका छोट्याशा चिपमध्ये बसवलेलं असतं. जरा विचार करा, ते अख्खं 4-बिट ॲडर सर्किट या एका चिमूटभर इंटिग्रेटेड सर्किटमध्ये पॅक केलेलं आहे. हीच तर आहे मॉडर्न इलेक्ट्रॉनिक्सची ताकद आणि जादू. तर आपण आज काय काय पाहिलं त्याचा एक छोटासा आढावा घेऊया. आपण सुरुवात केली हाफ ॲडरपासून, जो 2 बिट्स जोडतो. मग हातचा किंवा कॅरी सांभाळण्यासाठी आपण फुल ॲडरकडे गेलो. त्यानंतर मोठ्या संख्या जोडण्यासाठी आपण फुल ॲडर्सना एकत्र जोडून पॅरलल ॲडर बनवला. आणि शेवटी हे सगळं लॉजिक एका खऱ्या इंटिग्रेटेड सर्किटमध्ये कसं बसतं ते सुद्धा पाहिलं. साध्या गोष्टी एकत्र जोडून कॉम्प्लेक्स सिस्टम कशी बनवायची याचं हे एक उत्तम उदाहरण आहे. आणि आता जाता जाता एक विचार, जर फक्त 0 आणि 1 यावर चालणारी इतकी साधी सर्किट्स बेरीज करण्यासारख्या गोष्टीत मास्टरी मिळवू शकतात, तर विचार करा त्यांना अजून काय काय शिकवलं जाऊ शकतं. खरं तर याच मूलभूत तत्वावर आजची आपली संपूर्ण डिजिटल दुनिया उभी आहे.